नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न च एनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तात्पर्य काय तर तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी शस्त्रे जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहे. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादींपासून सिद्ध झालेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारी सुद्धा अग्निशास्त्रांमध्ये केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वांपासून निर्माण केलेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलअस्त्राने, वरुणास्त्राने केला जात असे. पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवन अस्त्रांचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाही. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा जन्मास आला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी दार्शनिक देऊच शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्यांचे मूळ हे परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना विभक्त करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मक दृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून विभक्त झाल्यावर ते विझतात, त्याचप्रमाणे जीवात्मेही भगवंतांच्या सानिध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीताही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणुकीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व टिकूनच राहते. श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही. अच्छेद्यो अयम दाह्यो अयम अक्लेद्यो अशोषो एवच नित्यः सर्वगतः स्थ अनुरचलयो अयम सनातन. हा आत्मा अविद्राव्य तथा न तुटणारा आहे आणि त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि शाश्वत आहे. अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही परिवर्तन न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या संदर्भात अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्म्याचे कधीच विलिनीकरण होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुलिंग म्हणून राहू शकतो. परंतु बुद्धिमान जीवात्मे भगवंतांच्या सानिध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वगत, सर्वव्यापी हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत आणि ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, वातावरणामध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्यांचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही जीवात्मे आहेत आणि त्यांना तेथे राहण्यास अनुरूप अशी शरीरे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगतः हा शब्द अर्थहीन झाला असता. अव्यक्तो अयम चिंत्यो अयम अविकार्य अयम उच्यते तस्मादेवं विदित्वेनं न अनुशोचितुम अर्हसि. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस. याचं तात्पर्य काय तर पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही आणि आपण या सत्याचा स्वीकार केला पाहिजे.
कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणा वाचून अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही, हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेद अध्ययनाविना आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे हे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना तथा चेतन आहे आणि हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये जशी स्थित्यंतरे आढळतात तशीच आत्म्यामध्ये आढळून येत नाही. आत्मा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो. परमात्मा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा मर्यादित आणि सूक्ष्म रूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच साम्य करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची संकल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. अथ चैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाभावो नैनम शोचितुम अर्हसि. तथापि आत्मा किंवा जीवनाची लक्षणे नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाभावो तू शोक करणे योग्य नाही. याचं तात्पर्य असा की बौद्धांप्रमाणेच तत्वज्ञानी लोकांचा आणखी एक वर्ग आहे जो शरीरा व्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकायतिक आणि वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्यांचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात. यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वांचे संमिश्रण आहे आणि भौतिक तथा रासायनिक मूलतत्वांच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात. मनुष्यशास्त्र या तत्वज्ञानावरच आधारित आहे. सद्यस्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत आणि असे हे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावरही आधारित आहेत. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याने शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करत नाही किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवत नाही. उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालवली जातात. वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशासोबतच तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अनुरूप जीवात्म्याविषयीचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जड द्रव्यांपासून असंख्य जीव उत्पन्न होते आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होते, त्या अर्थी अशा घटनांविषयी दुःखी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्मच नसेल तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यंगपूर्वक महाभाव म्हणून संबोधले कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. अर्जुन क्षत्रिय या नात्याने वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणेच त्याला योग्य होते. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्ये अर्थेन त्वं शोचितुम अर्हस. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. याचं तात्पर्य मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याप्रमाणे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक हिंसा, हत्या आणि युद्ध
या गोष्टी जन्ममृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत, पण त्याच वेळी न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंतांची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? नियम भंग करणे हे त्याच्यासाठी योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपले योग्य कर्तव्य पालन टाळूनही तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवना. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्य अवस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? याचा तात्पर्य असा की आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोहोंच्या दृष्टीने शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वेदविद्येचे अनुयायी आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्यांना नास्तिक म्हणतात. तरीही केवळ वादविवादाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी उत्पन्न होते, त्याप्रमाणे अव्यक्ताच्या या सूक्ष्म अवस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रगटीकरण होते. उदाहरणार्थ, पृथ्वीपासून प्रगट झालेले गगनचुंबी सदन कोसळवले जाते, तेव्हा त्याची प्रकट अवस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी त्याचे रूपांतर कणांमध्ये होते. शक्तीच्या अविनाशीत्वाचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, अबाधित राहतो. पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात, हा भेद आहे. म्हणून प्रकट अवस्था असो वा अप्रकट अवस्था असो, कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे कारण काय? कसेही असले तरी अप्रकट अवस्थेत ही पदार्थ नष्ट होत नाही. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थांत तत्वे अव्यक्त राहतात. केवळ मध्य अवस्थेत ती व्यक्त होतात आणि त्यामुळे ही अवस्था फारशी महत्त्वपूर्ण नाही. कालांतराने वर्तमान भौतिक शरीर नष्ट होते, अंतवंत इमे देहा, पण आत्मा सनातन आहे, नित्यस्योक्ता शरीरेन. भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा स्वीकार करून आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र परिवर्तनाचा शोक करण्यात काय अर्थ आहे? सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे का स्वप्नाप्रमाणे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत. तथापि जागे झाल्यावर आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, त्याने शरीराच्या विनाशासाठी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम आश्चर्यवत वदति तथा एव च अन्यम आश्चर्यवत च एनम अन्न शृणोति श्रुत्वा अपि एनम वेद न च एव कश्चित. कोणी आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाही. याचं तात्पर्य असा, गीतोपनिषद हे मुख्यतः उपनिषदांतील सिद्धांतावर आधारित असल्यामुळे याच प्रकारचा श्लोक कठोपनिषदात पण आढळतो. श्रवणयापि बहुभिर्यो न लभ्य शृण्वन्तो अपि बहवो यं न विद्यो आश्चर्यो वक्ता कुशलो अस्य लब्धा आश्चर्यो अस्य ज्ञाता कुशलानुशिष्ट.
एका महाकाय प्राण्याच्या शरीरात, एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच भूमीवर असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूमध्येही आत्मा असणे ही एक गोष्ट निश्चित आश्चर्यकारक आहे. आदिजीव ब्रह्मदेवांना ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञान अधिकारी भगवंतांनी जरी आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुलिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाही. पदार्थाविषयीच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्मकण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाहीत. वास्तविकपणे आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञान विरहित सर्व कार्ये व्यर्थ ठरतात आणि ही वस्तुस्थिती आहे. भौतिक दुःखांतून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे. याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. आत्म्याविषयी श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक हे सत्संगामध्ये प्रवचने ऐकतही असतील, परंतु ते अज्ञानवश असल्यामुळे काही वेळा आत्मा आणि परमात्मा यांच्या परिणामातला भेद न जाणता ते एकच आहेत या समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, त्यांचे कार्य तसंच त्यांच्यातील परस्परातील संबंध याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा जो मनुष्य तो सापडणे हे त्याहीपेक्षा दुस्तर आहे. पण जर एखादा मनुष्य कोणत्याही प्रकारे आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे हा होय. श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. तथापि श्रीकृष्णाने याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहेतुकी कृपेने शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही. देही नित्यम अवद्यम अयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. हे भरत वंशजा, या देहामध्ये जो वास करतो याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. याचा तात्पर्य असा की भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्यासंबंधीच्या उपदेशाचा शेवट करतात. अमरात्म्याचे अनेक प्रकार वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणभंगूर आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरुद्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणावरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. पण याच वेळी युद्धकाळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची आवश्यकता अविवेकाच्या आधारावर न ठरवता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. स्वधर्मम अपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि. धर्म्यात ही युद्धात श्रेय अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रिय या नात्याने तुझा विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतंही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात त्याचा तात्पर्य असा की सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या 4 वर्णांमधील द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटलं जातं आणि हा वर्ण उत्तम राज्यकारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा, जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटलं जातं. त्रायते संरक्षण देणे. क्षत्रियांना अरण्यात मृगया करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाशी तलवारीने झुंज देत असत.
वाघाचा मृत्यू झाल्यावर त्याचे राजकीय मान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असतात. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आज तागायत या पद्धतीचे पालन करीत आहेत. क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा अपरिहार्य गोष्ट असते. म्हणून क्षत्रिय सरळ संन्यासाश्रम स्वीकारू शकतच नाही. राजकारणात हिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य तत्व म्हणून ती असू शकत नाही. धार्मिक न्याय संहितेमध्ये सांगण्यात आले आहे की आहवेशु मिथो अन्योन्यम जिंघासंतो मिहिक्षित युद्धमाना परम शक्त्या स्वर्ग यांत परांकमुखा यज्ञेषु पशवो ब्रह्मन् हण्यन्ते सततम द्विजे संस्कृता किल मंत्रेश्च ते अपि स्वर्गम वाप्नुमन्. रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय मत्सरी राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्गप्राप्ती करण्यास योग्य होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण ही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्गप्राप्ती करतात. म्हणून धार्मिक तत्वपालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे यामुळेच हिंसक कृती मानल्या जात नाही, कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञबळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तात्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्गप्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्गप्राप्ती होते. स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारचे आहेत. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्षप्राप्तीसाठी धर्मतत्वांप्रमाणे कर्तव्य करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्य नेमून दिलेले असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंतांनी नेमून दिलेला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण 4थ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गणानुसार नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून होतो. ज्येष्ठ व्यक्तीच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. यदृच्छयाच उपपन्नम स्वर्गद्वारम अपावृत्तम सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. हे पार्थ, प्रयत्न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सहज उघडली होती. तात्पर्य अर्जुन म्हणाला होता की मला या युद्धापासून कल्याणकारक असं काहीच दिसत नाही, त्यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल. तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीचे विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णाने निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. त्याला हिंसक होऊन स्वतःचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजा रक्षण शस्त्र प्राणी प्रदंडयन निर्जित्य परसैन्यादी क्षितिम धर्मेण पालयेत. सर्व प्रकारच्या संकटांतून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच सुव्यवस्था राखण्याकरता त्याला योग्य प्रसंगी हिंसेचा उपयोग करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राज्याच्या सैन्याचा निपात करावा लागतो. याप्रमाणे त्याने धर्मतत्वानुसार जगावर राज्य करावे. सर्व पैलूंचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्योपभोग घेता आला असता, आणि जर तो युद्धामध्ये मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी उघडी होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याच्यासाठी लाभदायकच होते. अथ चेतत्वम इमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसि तत स्वधर्मम कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाही तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल, आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तो आपली कीर्ती गमावशील. अर्जुन प्रसिद्ध योद्धा होता.
आणि भगवान शंकरांसहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्यांनी कीर्ती प्राप्त केली होती. पारध्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले आणि पाशुपतास्त्र नावाचे अस्त्र प्रदान म्हणून प्राप्त केले होते. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहित होते. द्रोणाचार्याने त्याला आशीर्वाद म्हणून असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता आणि स्वर्गाचा राजा इंद्र याच्या सहित इतर अनेक अधिकारी व्यक्तीकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेविषयी विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला असता तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्यच टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकही गमावून बसला असता. आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःचा राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. अकीर्तिम चपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्यया संभावितस्य च अकीर्तिः मरणात अतिरिच्यते. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतात आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. याचं तात्पर्य असा की अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेश या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराविषयी अंतिम निर्णय देतात. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील. लोक काहीही अपशब्द बोलले तरी आपण युद्धभूमीतून पलायन करून आपले प्राण वाचवू असे तुझे म्हणणे असेल तर माझा तुला उपदेश आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राण रक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. त्यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. भयात रणात उपरतम अंसन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. मोठमोठ्या महारथींनी, सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे. त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. तात्पर्य की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात, तू असे समजू नकोस की दुर्योधन आणि कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्याविषयीच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटेल की तू भयभीत होऊनच रणभूमी सोडून गेलास आणि अशा रीतीने तुझ्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांना असणारा आदर सर्वथा धुळीस मिसळून जाईल. अवाच्य वादांच बहून वदिष्यन्ति तव अहिता निंदत अंत तव सामर्थ्यम ततः दुःखम तरम नुकिन. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? तात्पर्य, प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहत करुणेविषयी आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनार्यांनाच साजेशी आहे असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णाने इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे मही तस्मादुदिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. याचा तात्पर्य, अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची शाश्वती नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारल्या गेल्यानेही त्याला स्वर्गात जाता येणार होते. सुख दुःखे समे कृत्वा लाभ अलाभो जया जयो ततः युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुन, तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर, कारण हे युद्ध व्हावे ही माझी इच्छा आहे.
कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांसारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणी किंवा रजोगुणी कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माच्या बंधनात पडावं लागतं. तथापि ज्या मनुष्याने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केलंय त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही. असे सांगितले जाते की देव ऋषी भूताप्त नृणाम पितृणाम न किंकरो नायम ऋणीच राजन सर्वात्मना यह शरणम शरणम गतो मुकुंदम परिवृत्त करतम. इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो मनुष्य पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेलाय तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच त्याच्यावर देवदेवता, ऋषीमुनी, मानव, समाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादींचे ऋणही राहत नाही. हाच संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिलाय आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धियोगे तु इमाम शृणु बुद्धयुक्तो यया पार्थम कर्मबंधम प्रहास्यसि. आतापर्यंत तू ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितलेली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. हे पार्था, या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. तात्पर्य: वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टींचं विस्तृत करणारी गोष्ट म्हणजे संख्या हो, आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे सांख्य तत्वज्ञान हो. योग इंद्रिय निग्रहाशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हायचे होते, कारण धृतराष्ट्रपुत्र, चुलते, बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ असे त्याला वाटत होते. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्ध्याने कर्तव्यांचा त्याग केला तरी नातलगांचा विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की माझं भगवंतासहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते. सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते, वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही सर्वांचे स्वत्व अबाधितच राहील, कारण जीवाला सनातन काळासाठी स्वत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे देहांतर करीत राहतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व अबाधित ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे. आत्मा आणि शरीर यांच्याविषयी विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानालाच निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले. तो या कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदांमधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला भोगता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. मोक्षासमयी जीवात्मा भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्यांची परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे.
शिष्यस्ते अहम शाधिम माम त्वाम प्रपन्न. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याविषयी सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याचेच ते वर्णन करतील. आणि या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंताशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. मात्र हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीविना स्थापित होऊच शकत नाही. म्हणून जो भगवंताच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेला आहे, त्यालाच भगवंताच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. आणि यासाठीच भगवंत म्हणतात, दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण झालेल्या भक्तांनाच मी भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतो. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजे भगवत भक्ती. आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. आणि यासाठीच या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणीही चुकीची धारणा करून घेऊ नये. तसेच त्या काळी नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयांशी मुळीच संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन आहे. केवळ अर्जुनालाच बुद्धियोग किंवा भक्तियोगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे, जो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की अल्पबुद्धी लोक सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक सांख्ययोगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरी सुद्धा ज्ञानी लोक म्हणतात की नास्तिक सांख्ययोगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. आणि यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वांद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्य आनंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते आणि यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म अर्थात विशेषत्वे कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच भेद आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा देवी गुण आहे.